फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण NCERT या संस्थेबद्दल माहिती बघणार आहोत. शालेय शिक्षणातील संबंधित गुणवत्ता विकासनाचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था म्हणून NCERTला गणलं जातं. स्थापना व वैधानिक स्वरूप आपण या ठिकाणी बघूया. पूर्ण नाव आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर्स ओके. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग्स 1961 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. स्वायत्त संस्थेप्रमाणे याची स्थापना करण्यात आलेली आहे भारत सरकारतर्फे. सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 अंतर्गत लिटरली सायंटिफिक अँड चॅरिटेबल सोसायटी म्हणून त्याची स्थापना झालेली आहे. नोंदणी 6 जून 1961 मधून सोसायटी कायद्यामधून झालेली आहे. तर शिक्षण मंत्रालयाच्या ठरावाद्वारे 27 जुलै 1961 रोजी स्थापना जाहीर म्हणजेच कार्यवाही 1 सप्टेंबर 1961 पासून आहे. म्हणजे ही इम्पॉर्टंट डेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 सप्टेंबर 1961 पासून. मुख्यालय नवी दिल्ली, औरंगाबाद मार्ग नवी दिल्ली अशा या ठिकाणचं आहे. उद्दिष्ट आणि प्रमुख कार्य. आता उद्दिष्ट यामध्ये क्वेश्चन आपला तयार होतो. NCERTचा मुख्य हेतू देशातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे ते नियमन करणे अशा पद्धतीचा आहे. मुख्य उद्दिष्ट बघितलं तर त्यामध्ये आता त्याच्याशीच रिलेटेड आहे की शिक्षणासंबंधित सर्व क्षेत्रांमध्ये संशोधन करणे, प्रोत्साहन देणे, समन्वय साधणे, केंद्र व राज्य सरकारांना शालेय शिक्षण धोरण व कार्यक्रम आखताना सल्ला व सहाय्य करणे, तसेच शालेय अभ्यासक्रम असेल, राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटी असतील, जे करिक्युलम NCF म्हणतो आपण त्याला, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क्स तयार करणे आणि सुधारित करणे हे काम NCERT करतं. प्रमुख कार्य जर बघितली त्यांची तर आदर्श पाठ्यपुस्तके, पूरक वाचन साहित्य, शिक्षक मार्गदर्शिका, मासिके, संशोधन जर्नल्स प्रकाशित करणे, तसेच शिक्षक प्रशिक्षण असेल म्हणजेच पूर्व सेवा व सेवावर्धन म्हणजेच सर्व्हिसच्या प्री सर्व्हिस आणि इन सर्व्हिसमधले प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, शैक्षणिक तंत्रज्ञान, ई सामुग्री, मल्टीमीडिया शैक्षणिक सामुग्री, डिजिटल उपक्रम, ई कंटेंट असेल तर ते विकसित करणे असेल आणि सर्व शिक्षणाशी संबंधित सर्व कल्पनांचे किंवा माहितींचे क्लिअरिंग हाऊस म्हणून कार्य करते. त्यामध्ये सर्वेक्षण, अभ्यास, मूल्यांकन करणे या सर्व गोष्टी यामध्ये येतात. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण याच्यामध्ये युनिव्हर्सलायझेशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक सर्वोच्च संस्था म्हणजेच नोडल एजन्सी म्हणून ती त्या ठिकाणी काम करते. नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन्सच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभाशोध चाचण्या घेणे हे इतिहासामधलं NTS होतं. त्याला आता नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन म्हणजे NTSE म्हटलं जातं. ते आता NTSच्या स्वरूपामध्ये आहे. रचना, विभाग आणि घटक संस्था बघूया. एक स्वायत्त संस्था आहे. आता ह्यामध्ये जनरल बॉडी आहे एक आणि सर्वसाधारण परिषद आहे. आता या सर्वसाधारण परिषदेमध्ये एकूण धोरणात्मक दिशादर्शन करणारी सर्वोच्च मंडळी यामध्ये असतात आणि याचे अध्यक्ष जर बघितले तर आपल्याला हा प्रश्न जर विचारला तर याचे अध्यक्ष हे शिक्षण मंत्री असतात आणि उपाध्यक्ष शिक्षण मंत्री शिक्षणामधलेच राज्य शिक्षण मंत्री अशा पद्धतीचे असतात. म्हणजे राज्यमंत्री आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. तर हे त्यांचे उपाध्यक्ष असतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना सल्ला देण्यासाठी 12 शिक्षण तज्ज्ञांची नियुक्ती केंद्र शासनाकडून त्यामध्ये केलेली असते. हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. एक्झिक्युटिव्ह कमिटीसुद्धा तशीच असते. अध्यक्ष उपाध्यक्षसुद्धा सेम आहेत, परंतु त्यामध्ये नियोजन, अर्थसंकल्प, अंमलबजावणीचे देखरेखीचा स्तर या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये करण्यात येत असतो. ठीक आहे. सर्वसाधारण परिषद व कार्यकारी समिती यांचे समन्वय NCERTचे सचिव हे दोघांचेही NCERTचे सचिव त्या ठिकाणी असतात. आणि यामध्ये कार्यकारी समितीला मदत करण्यासाठी अर्थसमिती असते. आता अर्थसमिती म्हणलं की तुम्हाला नावावरून लक्षात आलंच असेल की आर्थिक कार्यक्रम किंवा आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवण्याचं काम ते समिती करीत असेल. पुन्हा स्थापना समिती असते आणि तसेच कार्यक्रम समिती एक असते. ठीक आहे. या नावानुसारच तुम्हाला त्यांचे फंक्शन्स समजून जातील. घटक संस्था बघूया. घटक संस्थेमध्ये बघा याच्यामध्ये RIE. आता RIE ही जी आहे ही RIE म्हणजेच एक प्रकारे या ठिकाणी क्षेत्रीय रिजनल सेक्टर रिजनल जे आहेत
इन्स्टिट्यूट्स ऑफ एज्युकेशन्सचे आहेत, हे घटक आहेत त्याच्यामध्ये. पुढा CIET आहे, म्हणजे सेंट्रल, म्हणजे या ठिकाणी आपण खालीच डायरेक्टली बघूया, वरती वेळ वाया घालवता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन न्यू दिल्ली NIE ही एक घटक आहे. CIET हे एक घटक आहे NCERTचे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि PSSCIVE म्हणजेच पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन भोपाळ, व्यावसायिक कौशल्य शिक्षण. आता तुम्हाला डिजिटल कंटेंटसाठी जर म्हटलं तर CIET हे लक्षात ठेवा. शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत जे काय असेल ना, तर ते CIET हे या ठिकाणी आपल्याला विचारलं जाईल, कारण तंत्रज्ञानावर सुद्धा आपल्याला प्रश्न या पेपर सेकंडमध्ये येणार आहेत. त्यामुळं तंत्रज्ञानावरती सुद्धा आपण बघितलं तर CIET इथे क्वेश्चन तयार होतो. पुन्हा हा देखील NCERTचाच भाग आहे. आणि NIE हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आहे नवी दिल्ली येथे. आणि पंडित सुंदरलाल शर्मा इन्स्टिट्यूट व्होकेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूट कुठे आहे म्हटलं तर ते आहे भोपाळ या ठिकाणी. तर प्रादेशिक शिक्षण व संशोधन संस्था ज्या आहेत RIEs ज्या आहेत, त्या प्रमुख केंद्र जर बघितले तर बघा, त्याच्यामध्ये 5 ठिकाण त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये अजमेर आहे उत्तर पश्चिम क्षेत्र, भोपाळ आहे मध्य भारत, भुवनेश्वर आहे पूर्व भारत आणि म्हैसूर आहे दक्षिण भारत. काही दस्तऐवजात उत्तर पूर्व प्रादेशिक संस्था नेरी शिलाँग या ठिकाणी सुद्धा आपल्याला NCERT अंतर्गत दाखवलेली आहे. तर NCERT अंतर्गत कार्य करणाऱ्या इतर प्रमुख घटक किंवा विभाग जर बघितलं तर NCERTच्या विभागातून शैक्षणिक कामं केली जातात. डिपार्टमेंटल ऑफ एज्युकेशन, सायन्स अँड मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज या विषयानुसार विभाग आहेत. डिपार्टमेंटल ऑफ टीचर एज्युकेशन आहे, टॅलेंट सर्च सेल आहे, पब्लिकेशन डिव्हिजन्स आहेत. प्रकाशने व इतर महत्त्वपूर्ण बाबी जर बघितल्या तर CBSEची पाठ्यपुस्तके आपण म्हणजे CBSE मंडळाची पाठ्यपुस्तके केली जातात कमी किमतीत. त्या ठिकाणी संकल्पनांवर भर दिलेला असतो. मॉडेल पाठ्यपुस्तके, पूरक साहित्य असतात, त्यामध्ये शिक्षक मार्गदर्शिका असते, संशोधन अहवाल असतात, संशोधन जर्नल्स व मोनोग्राफ्स असतात. म्हणजे विविध विद्यापीठं, संशोधन संस्थांना अनुदान, प्रकल्प, अहवाल पुरवून NCERT शालेय शिक्षणाच्या संशोधनाला चालना देत असते. आता NCERTमध्ये शैक्षणिक उपकरणे किट्स असेल, विज्ञानाचे तंत्रज्ञानाचे काही किट्स असतील, युनिसेफच्या सहाय्याने तयार झालेले विज्ञान किट्स असतील, डिजिटल उपक्रमामध्ये पाठशाला आहे, डिजिटल पाठ्यपुस्तके आहेत, मल्टीमीडिया मॉड्यूल्स आहेत, नव्या शैक्षणिक तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रम आहेत. या सर्व CIET मार्फत तयार केली जातात. प्रमुख अकादमिक विभाग जर म्हणलं NIE नवी दिल्लीचे तर विद्यालय शिक्षा विभाग आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरांवरील सर्वसाधारण शालेय शिक्षणासाठी धोरण ठरविणे, अभ्यासक्रम आखणे आणि पाठ्यपुस्तकांचा विकास करणे हा विभाग काम पाहतो. विज्ञान व गणित शिक्षा विभाग म्हणजेच त्या विज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण असेल किंवा पाठ्यपुस्तके असतील, अभ्यासक्रम असेल. सामाजिक विज्ञान व मानविकी शिक्षा विभागामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, भाषा, मानविकी विषयांचे अभ्यासक्रम व संशोधन त्यामध्ये असते. अध्यापक शिक्षा विभागामध्ये टीचर्स एज्युकेशन डिपार्टमेंट आहे. शैक्षणिक मनोविज्ञान व शिक्षण आधार विभाग यामध्ये बालमानसशास्त्र, मापन, मूल्यांकन, मार्गदर्शन, समायोजन इत्यादी आहे. शिक्षण साधन विभागामध्ये शिक्षणोपयोगी साधने आहेत, किट्स आहेत, सहाय्यक साधने विकसित करणे आहेत. प्रकाशन विभागामध्ये पाठ्यपुस्तके, जर्नल्स, अहवाल्स, बुलेटिन्स इत्यादी छपाई प्रशासनाचे काम आहे. इतर महत्त्वाचे युनिट म्हटलं तर NCERTमधील विशेष एकके, NTSE, NTS सारख्या कार्यक्रमांचे नियोजन म्हणजेच राष्ट्रीय प्रतिभा शोध एकक म्हणून. परीक्षा सुधार एककमध्ये मूल्यमापन पद्धती आहे, चाचणी घटक तयार करणे आहे. सर्वेक्षण व आधार सामग्री प्रक्रियन एककमध्ये मोठ्या प्रमाणावरील शैक्षणिक सर्वेक्षण आहे किंवा डेटा प्रक्रिया यामध्ये आहे. पुस्तकालय व प्रलेखन विभाग, आंतरराष्ट्रीय शिक्षण विभाग यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य व विदेश प्रशिक्षण कार्यक्रम आहे. आता खास लक्षात ठेवायसारखे मुद्दे जे आहेत यामध्ये क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. 1 सप्टेंबर 1961 रोजी स्थापना, कार्यवाही सुरू, कंपनी ॲक्ट, रजिस्ट्रेशन, सोसायटी ॲक्ट 1860 अन्वये नोंदणी, नवी मार्ग येथे मुख्यालय, स्वायत्त स्वरूप आहे, ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे, परंतु भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाला सल्ला देणारी प्रमुख संस्था आहे. घटक संस्था म्हटलं तर NIE, CIET, PSSCIVE आणि REI, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर आणि म्हैसूर ही सेट नेहमी NCERTशी जोडलेला असतो. प्रमुख कार्य आपण पाहिलेलं आहे.
याच्यावरती क्वेश्चन्स आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. उत्तर आणि स्पष्टीकरणसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. NCERTची स्थापना केव्हा झाली? 1961 साली झालेली आहे. NCERTने औपचारिक कामकाज कोणत्या तारखेला सुरू केलं? 1 सप्टेंबर 1961ला सुरू केलं. पुढे NCERT कोणत्या कायद्याखाली नोंदणीत आहे? तर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860च्या अंडर रजिस्टर आहे. NCERTचे मुख्यालय कुठे आहे? तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. NCERT कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे. त्याला मराठीमध्ये स्वायत्त संस्था असं म्हणतात. उद्दिष्ट व कार्यांवरती जर प्रश्न बघितलं तर मुख्य कार्य काय आहे? तर मॉडेल पाठ्यपुस्तके तयार करणे व प्रकाशित करणे NCERTचं काम आहे. NCERTबद्दल काय योग्य आहे? तर शालेय शिक्षण क्षेत्रातील संशोधन करणे, प्रोत्साहन देणे, शिक्षकांचे पूर्वसेवा व सेवावर्धन प्रशिक्षण आयोजित करणे, तांत्रिक शिक्षणातील अभियांत्रिकी कॉलेजांची मान्यताकरण करणे. यामध्ये तीनही आपली उत्तरं 1 व 2 उत्तर बरोबर आहे, तिसरं नाही. 1 व 2 या ठिकाणी आहे. कॉलेजांचे मान्यताकरण ही करत नाही, NCERT नाही करत. NCERTचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे? तर यामध्ये शाळा शिक्षणातील संशोधन व प्रशिक्षणाद्वारे दर्जा उंचावणे असा त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. NCERTकडून साधारणपणे केले जात नाही. काय केले जात नाही? तर सरकारी मदतीने शाळा उभारणे हे NCERTचं काम नाही आहे. बाकीची कार्य या ठिकाणी आहेत. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका प्रकाशित करणे, युनिव्हर्सलायझेशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशनसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणे आणि शालेय शिक्षणाबाबत सल्ला देणे. रचना व घटकेच्या बाबतीमध्ये बघितलं तर या घटक संस्था कोणाच्या अंतर्गत येतात? तर NCERTच्या अंतर्गत येतात. त्या कोणत्या आहेत? REI, CIET, NIE आणि PSSCIV. ठीक आहे. तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी CIETची मुख्य भूमिका काय आहे? तर शैक्षणिक तंत्रज्ञान व सामुग्री विकसित करणे आहे. पुढे PSSCIV पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन भोपाळ या ठिकाणी आहे. पुढे नंतर RIE केंद्रांपैकी कोणते एक चुकीचे जुळवलेले आहे? तर त्यामध्ये अहमदाबाद हे चुकीचं आहे. म्हैसूर, भुवनेश्वर, अजमेर हे सर्व बरोबर आहे. याच्यामध्ये मला वाटतं आणखीन एक चौथं जे आहे हे आपण बघितलेलं होतं. अजमेर, भुवनेश्वर, म्हैसूर आणि पुढचं जे एक आहे ते त्या ठिकाणी शिलाँग हे आहे. ठीक आहे, या ठिकाणी स्पष्टीकरणात दिलेलं आहे. NCERTची स्थापना खालीलपैकी कोणत्या अस्तित्वात असलेल्या संस्थांचे विलिनीकरण करून झालेली आहे? तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, राष्ट्रीय शैक्षणिक संस्था, म्हणजे काही राष्ट्रीय शैक्षणिक संस्था एकत्र करून त्या ठिकाणी झालेलं आहे. जसं की 1961मध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, सेंट्रल ब्युरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक एज्युकेशन अशा इत्यादी 7 राष्ट्रीय संस्थांचे विलिनीकरण करून NCERTची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आहे की पुढीलपैकी कोणते विधान स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने NCERTबद्दल योग्य आहे? उच्च शिक्षण नियमनासाठी प्रमुख संस्था बरोबर आहे, बरोबर आहे, पण त्याच्याबद्दल अधिकाधिक योग्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर शालेय शिक्षणाविषयी संशोधन, अभ्यासक्रम, विषय विकास, पाठ्यपुस्तके, विज्ञान, तसेच त्यामध्ये प्रशिक्षण आणि राष्ट्रीय संसाधन संस्था म्हणून. ठीक आहे, तर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या दृष्टीने NCERT ही अपेक्स रिसोर्स ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. यामध्ये शालेय शिक्षणाच्या सर्व अकॅदमिक बाजूंवर केंद्र व राज्य सरकारांना ती सहाय्य करते व सल्ला देण्याचं कामसुद्धा करते. तर नवीन असाल तर व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा. जुने असाल तर इतरांना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. PDF ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाईल. जे प्लॅटिनम सदस्य असतील त्यांना PDF नक्कीच मिळणार आहे. अद्यापपर्यंत जे कोणी सिरियस असतील आणि जर वाटत असेल की आपल्याला या चॅनलशी जुडलेल्या सर्व गोष्टी आपल्याला आवडत आहेत किंवा नोट्स आपल्याला या ठिकाणी आवडत आहेत तर नक्कीच आपण त्या ठिकाणी मेंबरशिप घेऊ शकता आणि एक्झामसाठी आपल्या ज्ञानात त्या ठिकाणी भर घालू शकता. तर भेटू आपण आपल्या अशाच पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.